महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी एकाच वेळी दोन मोठ्या योजनांबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुम्ही ऐकत आलात आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु आज खरोखरच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता व नमोचा 10वा हप्ता शेतकरी बांधवांनो एकत्रपणे आजपासून तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची तुमच्यासाठी बातमी देण्यामध्ये आलेली आहे। तुम्ही फक्त आजपर्यंत असं ऐकलं होतं की आज तुमच्या खात्यावरती पैसे येतील, उद्या तुमच्या खात्यावरती पैसे येतील, परंतु अद्याप देखील तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नव्हता। परंतु आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झाला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 4000 रुपये रक्कम जमा होण्यात देखील शेतकरी बांधवांनो सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट जर का तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झाला आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाची 3 कामे सुद्धा करायची आहेत, तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा व 10वा हप्ता या ठिकाणी एकत्रपणे जमा होणार आहे। जर का तुम्ही हे कामे अपूर्ण ठेवली तर सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे की 1 सुद्धा रुपया जर का शेतकरी बांधवांनी ही कामे केली नाहीत तर त्यांच्या खात्यावरती जमा होणार नाही। त्यामुळे जे शेतकरी बांधव हे कामे करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे हे कामे शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी आता लगेच पुढे सांगणार आहे। जर का तुम्ही हे कामे पूर्ण केले तरच तुमच्या खात्यावरती आजपासूनच या ठिकाणी रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे की या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासूनच वितरण या ठिकाणी सुरू होत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। जर का तुम्ही हे कामे तुमचे पूर्ण असतील किंवा तुम्ही पूर्ण कराल तर तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नेमकी कोणत्या 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे, कोणते तुम्हाला 3 कामे करायचे आहेत, ते कामे पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। हे आता लगेच आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। त्यासोबत शेतकरी बांधवांनो नोटिफिकेशन बेलला पण ऑल वरती नक्की टाका। तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की कळवा। तर आता चला कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत हे सविस्तरपणे जाणून घेऊया। कोणत्या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 2 हप्ते म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये नेमकी कोणत्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत हे देखील आता तुम्हाला शेतकरी बांधवांनो पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, त्यासोबत कोणत्या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना रक्कम मिळणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो त्या 16 जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आला तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट तुमच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत जसं तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा असो, नमोचे 8वा 7वा हप्ता असो, जसं तुम्हाला डीबीटीच्या अंतर्गत जमा झालेले आहेत त्याच प्रकारे आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा व 10वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता आम्ही तुम्हाला तर माहितच आहे की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच नमो शेतकरी योजना ही सुरू केलेली आहे आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जवळपास आता 2 ते 3 आठवडे झाले जमा होऊन, तरी सुद्धा तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा झाला नाही। परंतु आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, म्हणजेच की तुम्हाला पीएम किसान योजनेचे मागील हप्ते भेटलेले असतील, नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते भेटलेले असतील तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, त्यासोबत सरकारने तुम्हाला 3 महत्त्वाचे कामे देखील सांगितलेले आहेत। ते कामे सुद्धा आता आपण लगेच पाहणार आहोत। त्यानंतर लगेच आपण म्हणजेच की 1 ते 2 मिनिटांमध्येच पुढे आपण हे देखील जाणून घेणार आहोत की कोणत्या 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। त्या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या
माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी योजनेचा 9वा व 10वा हप्ता एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा शेतकरी बांधवांनो, कारण की तुम्हाला इतर कोणत्याही चॅनलवरती या ठिकाणी अशी माहिती पाहायला मिळणार नाही, कारण की अधिकृत माहिती आल्यानंतरच मी तुम्हाला सांगत असतो। त्यामुळे चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा नवीन असाल तर, आणि व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला A to Z माहिती शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे समजून घेऊया। तुम्हाला एक एक करून सांगणार आहे कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना रक्कम मिळणार आहे। आता हे जर का तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच 1 ते 2 मिनिटे वेळ काढून पाहत चला। आणि जर का तुम्हाला पाहायचं नसेल तर तुम्ही व्हिडिओला सोडून सुद्धा जाऊ शकतात, कारण की तुम्हाला जर का अधिकृत माहितीवरती विश्वास नसेल तर तुम्ही व्हिडिओला सोडून जाऊ शकतात। आणि जर का तुम्हाला नेमकी कोणती सरकारच्या माध्यमातून कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत, तुम्हाला नमोचे दोन्ही हप्ते पाहिजे असतील तर तुम्हाला नेमकी कोणती कामे करायची आहेत हे जर का तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तरच व्हिडिओला पाहत चला। तुम्हाला जर का नमोच्या हप्त्याचा लाभ पाहिजे असेल तरच व्हिडिओला पाहत चला, हे देखील सांगतो शेतकरी बांधवांनो, कारण की सरकारच्या माध्यमातून आता अधिकृत माहिती या ठिकाणी आलेली आहे। आता तुम्हाला फक्त काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। हे जर का तुम्ही कामे केली तर तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत, हे देखील लक्षात ठेवा। तर आता कोणती कामे आहेत हे देखील पाहूया। तर पहा, आता नंबर 1 वरती काम म्हणजे की तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असलं पाहिजे शेतकरी बांधवांनो। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। शेतकरी बांधवांनो हे देखील लक्षात घ्या, जर का तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तरच तुम्ही पात्र आहेत, आणि जर का नसेल तर तुम्ही फार्मर आयडी कार्ड लवकरात लवकर जाऊन कृषी सेंटरवरती जाऊन काढू शकता। जर का तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर हे तुम्ही काम लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करायचं आहे। त्यानंतर नंबर 2 वरती काम म्हणजे की शेतकरी बांधवांनो ई-केवायसी, ज्या शेतकरी बांधव ई-केवायसी पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, आणि ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी म्हणजेच की पूर्ण झालेली नाही अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे। जर शेतकरी बांधवांनो ई-केवायसी पूर्ण केली नाही तर तुम्ही अपात्र होण्याची शक्यता वाढते। त्यामुळे तुम्ही अपात्र होऊ नये त्याकरिता शेतकरी बांधवांनो ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे। त्यानंतर तिसरं काम म्हणजे की शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं आहे, सरकार तिकडून डीबीटीच्या अंतर्गत पैसे सोडले की हे काम तुमचं पूर्ण असलं तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतात। ते म्हणजेच की तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक असणे, म्हणजेच की तुमच्या बँक पासबुकशी आधार लिंक तुमचा असणे। आधार लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होते। त्यामुळे हे देखील काम तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचं आहे। ज्या शेतकरी बांधवांची हे कामे पूर्ण असतील तर असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। ज्या शेतकरी बांधवांचं हे काम पूर्ण नाहीत असे शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे, तर तुम्ही पात्र होणार आहेत, हे देखील लक्षात ठेवा। तर आता हे कामे तुम्हाला समजलीच आहेत। आता चला जाणून घेऊया की कोणत्या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात अगोदर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळत आहे। तर आता चला सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी सांगतो शेतकरी बांधवांनो, नक्कीच तुमचा जिल्हा यामध्ये आलाय का हे तुम्ही पाहायचं आहे। तर पहा, आता छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। तुम्हाला आता कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहत असाल, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तरी सुद्धा आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर बुलढाणा, बीड आणि भंडारा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। बुलढाणा, बीड, भंडारा यामधील सर्व शेतकरी बांधवांना आता पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर शेतकरी बांधवांनो चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या सुद्धा खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या व 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर लातूर, पुणे, उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नांदेड, नाशिक या जिल्ह्यामधील शेतकरी असाल, नांदेड, नाशिक मध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, यवतमाळ
यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम आता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हे कामे सांगितलेली शेतकरी बांधवांनो पूर्ण करा, तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी लवकर जमा होणार आहे।